सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो स्पेसिफिकली टॉपिक आपला असणार आहे तो ऑप्शन कॅल्क्युलेटर वरती एक जो टूल आहे आपला त्याच्यावरती असणार आहे की जर सपोज ऑप्शन कॅल्क्युलेटर हा जो टूल आहे ना, जनरली आपण यूज करू शकतो की लेट्स सी मी एखादा स्ट्राईक जो आहे किंवा एखादा कॉल ऑप्शन आहे किंवा एखाद्या स्ट्राईक वरती पुट ऑप्शन वरती काय इम्पॅक्ट येऊ शकतो ते जर आपल्याला चेक करायचं असेल तर ऑप्शन्स कॅल्क्युलेटर जो आहे तो टूल आपण युजली यूज करू शकतो आणि खूप चांगला एक कन्सेप्ट आहे तो. कारण आपल्याला समजू शकतं की आपण जो येणाऱ्या काही टायमात जर व्हॉलॅटिलिटी जी आहे ती एवढी एवढी वाढली किंवा डेल्टा काय होऊ शकतो, त्याला थीटा काय होऊ शकतो, त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो ते आपण कुठेतरी करणार. ओके, सो ग्रीक्स पण त्याच्यात कुठेतरी इन्क्लूड आहेत. सो जास्त डिटेलमध्ये आपण ग्रीक्स नाही घेणार, पण इम्पॅक्ट जर ऑप्शन कॅल्क्युलेटर वरती कसा येते ते आपण बघूया. ओके, सो स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतो इथे माझी. सो ऑप्शन कॅल्क्युलेटर हा जो टूल आहे ना तो तुम्हाला कुठे बघायला मिळेल. सो त्यासाठी तुम्हाला यायचंय टूल वरती इथे आणि इथेच खाली जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथे ऑप्शन कॅल्क्युलेटर हा बघायला मिळेल. ओके, सो क्लिक ऑन ऑप्शन कॅल्क्युलेटर. ठीक आहे, सो सिम्पल आहे ऑप्शन कॅल्क्युलेटरचा जो यूज जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर यू कॅन सी निफ्टी ऍज इट इज, जी पण करंट मार्केट प्राइस आहे निफ्टीची ती तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर मी काय करणार, मी इथे ना सपोज जी फ्युचर प्राइस आहे ती ऑटोमॅटिकली हा फेच करतो. सो फ्युचर प्राइस तुम्हाला मिळते. एक्सपायरी डेट जी आहे ना ती कुठेतरी इथे तुम्हाला बघायला मिळते. जी एक्सपायरी आपल्याला सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करा. मल्टिपल एक्सपायरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर स्ट्राईक जी आहे, एटीएम स्ट्राईक जी करंट मार्केट प्राइस आहे ना तीच एटीएम स्ट्राईक हा इथे ऑटोमॅटिकली सिलेक्ट करतो. ओके, इव्हॉल्युशन डेट म्हणजे तुम्हाला कोणत्या डेजच्या बेसिसवरती बघायचं ते बघा. लेट्स सी जर मी व्हॉलॅटिलिटी जी आहे ती 20 ठेवते. ओके, काही ना काहीतरी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते ना ती व्हॉलॅटिलिटी पंच करा, त्याशिवाय इथे तुम्हाला कॉल आणि पुटचा पीएम दिसणार नाही. सो फॉर एन एक्झाम्पल मी 20 ची व्हॉलॅटिलिटी इथे ठेवतो आणि मी इथे क्लिक करतो. ओके, सो जेव्हा मी व्हॉलॅटिलिटी 20 ची ठेवते यू कॅन सी माझा जो कॉलचा प्रीमियम जो येतोय तो किती येतोय 241.59. राईट, कॉलचा प्रीमियम येतो माझा जनरली 241 आणि पुढचा किती येतो 239.24. व्हॉलॅटिलिटी 20 आहे. डेल्टा किती आहे, एटीएम स्ट्राईक आहे तो डेल्टा कुठेतरी 0.5 च्या आसपास आहे. यू कॅन सी थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तर यू कॅन सी आजची जी तारीख आहे ते 21 आहे. राईट, नाव एक्सपायरी 27 ला आहे. सो थीटाचा इम्पॅक्ट किती आहे प्रीमियम 20 चा थीटा आहे बघा, की जर आजचा दिवस पूर्ण गेला तर उद्या 20 रुपये खाली असणार माझा जो पण प्रीमियम असणार तो. ओके, सो डेल्टा काय आहे, डेल्टा इज स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की चेंज इन प्रीमियम. डेल्टा इज व्हॉट, अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. जर माझा अंडरलाईन 1 रुपयाने मूव्ह करत असेल तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार तो तुम्हाला सांगते तुमचा डेल्टा. तर किती आहे, जर 1 रुपया चेंज झाला तर माझा 0.5067 माझा कॉल मध्ये ऍड होणार. जर खालच्या साईडला एखादा मुवमेंट आला तर माझा जो प्रीमियम आहे तो कुठले 0.4933 ने ऍड होणार. राईट, सो दॅट इज द डेल्टा. सो डेल्टाला एक सिंपल ठेवा, जास्त डिटेल मध्ये जात नाही डेल्टाच्या कॅरेक्टरिस्टिक वरती, पण एक सिंपल आपल्या इथे ग्रीक्स दिसतात सो तुम्हाला इथे सांगतोच आहे. सो डेल्टा इज व्हॉट, डेल्टा इज अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. 1 रुपी जर चेंज झाला तर. ओके, त्यानंतर जो आहे तो आहे थीटाचा इम्पॅक्ट. ओके, थीटाचा इम्पॅक्ट काय, थीटा जनरली तुम्हाला सांगतोय की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, की 1 डे जर मी एक्सपायरी काढून चालवतो 1 डे पास जर माझं होतं ते. ओके, लेट्स सी थीटा तुम्हाला काय सांगतो, जर माझ्या एक्सपायरी मधून 7 दिवस एक्सपायरीला आहे, 1 दिवस गेला 6 दिवस उरले, तर 1 दिवसाचा जो थीटा आहे तो किती आहे 20 दिवस. चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन डेज टू एक्सपायरी. ओके, डेज टू एक्सपायरी जेव्हा चेंज होणार तेव्हा माझा प्रीमियम जो चेंज होतो बिकॉज ऑफ थीटा तो माझा आहे थीटा व्हॅल्यू. ओके, त्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती तुमची आहे वेगाची. सो वेगा तुम्हाला काय सांगतोय, वेगा तुम्हाला हा सांगतो की चेंज इन प्रीमियम. व्हॉट इज वेगा, वेगा इज अ सिंपल लाईक अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. दॅट मीन्स व्हॉट, की जर माझी व्हॉलॅटिलिटी जी आहे ती 1% ने चेंज झाली, 20 ची व्हॉलॅटिलिटी जर 21 झाली तर माझा जो प्रीमियम आहे वेगा तो माझा 12 रुपयाने चेंज होणार. ओके, सिंपल एक लॉजिक बघूया. 20 ची व्हॉलॅटिलिटी आहे इथे, प्रीमियम किती आहे कॉलचा 241 आहे, पुटचा किती आहे 239 आहे. वेगा काय तुम्हाला सांगतोय 12 रुपये वेगाची व्हॅल्यू. दॅट मीन्स व्हॉट,
की जर व्होलॅटिलिटी माझी 1% ने वाढली तर माझा 12 रुपयाने प्रीमियम चेंज होईल. तर ह्याच्यात मी 12 ऍड केलं तर किती झाले 52, 252 च्या आसपास माझा जो आहे तो कुठेतरी 252 253 च्या आसपास माझा कॉलचा प्रीमियम जाणार. राईट. सो मी इथे करतो 21. ओके, यू कॅन सी 253 झाला. राईट. सो व्हॉट इज वेगा? वेगा तुम्हाला हे सांगतो की जर माझा व्होलॅटिलिटी मध्ये 1%चा मोमेंटम आला तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे. ओके. त्यानंतर गामा. गामा जनरली तुम्हाला सांगतं की सपोज जर मार्केटमध्ये डिरेक्शन आली तर तुमचा डेल्टा जो आहे कितीने चेंज होणार. सो डेल्टाचा जो प्राइसचा चेंज आहे ना, डेल्टाचा चेंज, तो तुम्हाला गामा सांगतो. RHO रो वर आपण जास्त डिस्कस नको करूया, कारण रो जर मी मोठी एक्सपायरी ट्रेड करत असेल, 3-4 महिन्याची एक्सपायरी, 5-6 महिन्याची एक्सपायरी जर ऑप्शन मध्ये ट्रेड करत असेल तर रो कुठेतरी तुम्हाला युजफुल आहे. सो रो म्हणजे इंटरेस्ट रेट जो आहे तो जर फ्लक्च्युएट असेल तर किती जो आहे तो चेंजेस येणार ते तुम्हाला सांगते. सो ऑप्शन कॅल्क्युलेटर इज अ सिम्पल थिंग. ऑप्शन कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला काय समजतं की सपोज जर माझा प्रीमियम जो आहे तो करंटली हा आहे आणि जर त्याच्यात डिरेक्शन आली किंवा स्ट्राईक जर मी चेंज केली तर आपण काय करायचं. लेट्स सी जर मी इथे परत 20 ठेवतो, ओके, आणि कॅल्क्युलेट करतो तर सेम आली ऍज इट इज. सपोज जी स्ट्राईक आहे ना, मी आउट ऑफ द मनी घेते. ओके, 23,600 मी स्ट्राईक घेतो आणि कॅल्क्युलेट करतो. सो यू कॅन सी कॉलचा आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा प्रीमियम कमी असणार, त्यामुळे कमी आहे. पण पुटचा कॉलचा जो आउट ऑफ द मनी स्ट्राईक आहे तो पुटचा इन द मनी स्ट्राईक आहे, त्यामुळे त्याचा प्रीमियम किती आहे. यू कॅन सी 292, राईट, कारण तो इन द मनी आहे ना पुटचा. राईट. त्यानंतर डेल्टा बघा. डेल्टा तुम्हाला काय दाखवते, जसं जसं तुम्ही आउट ऑफ द मनी जाता तसं तसं जो डेल्टा आहे तो कमी होत जातो. राईट. बेसिक लर्निंग आहे. सो 23,000 किती 500चा स्ट्राईक आहे, करंट मार्केट प्राइस आहे 23,600. मी थोडा अजून ओटीएम देतो तर एक चांगला आहे 23,700 ठेवूया आपण. ओके, आणि कॅल्क्युलेट करूया. ओके. सो जसं जसं आपण आउट ऑफ द मनी जातो कॉल ऑप्शनचा तसं तसं आउट ऑफ द मनीचा डेल्टा हळूहळू कमी होत असतो. राईट. बेसिक लर्निंग आहे. राईट. यू कॅन सी डेल्टा ऍट द मनीचा किती होता 0.5 च्या आसपास होता ना, तो कमी किती झाला 0.3 च्या आसपास गेला. राईट. की जर आता जर 1 रुपयाने चेंज झाला तर 0.5 ने जर केलं तर 0.3 ने माझा जो प्रीमियम चेंज होणार. राईट. थीटा इम्पॅक्ट सेम आहे दोघांवरती. राईट. वेगाचा इम्पॅक्ट पण कुठेतरी सेम दिसते. पण ते जर पुट मध्ये बघा तुम्ही, पुट कॉलचा ओटीएम स्ट्राईक जे आहेत ना ते पुटच्या काय आहेत, इन द मनी स्ट्राईक्स आहेत. राईट. सो यू कॅन सी त्याचा जो डेल्टा आहे इन द मनी स्ट्राईकचा डेल्टा काय असतो, इन द मनी स्ट्राईकचा डेल्टा प्रत्येक वेळी जास्त असतो. राईट. सो यू कॅन सी 0.6232 0.6 चा डेल्टा आहे इन द मनीचा पुटचा. थीटाचा पण इम्पॅक्ट सेम आहे आणि वेगाचा पण इम्पॅक्ट सेम आहे. राईट. नाव एक सिंपल गोष्ट बघा आता इथे की आता जो आउट ऑफ द मनी होता ना तो मी पुटचा आता आउट ऑफ द मनी घेतो. ओके. 23,300 घेऊया आपण इथे. ओके. आता काय होणार, कॉलची प्राइस जी आहे ती जास्त होणार कारण कॉलच्या इन द मनीचा प्रीमियम जो आहे तो जास्त असतो आणि पुटचा जो आउट ऑफ द मनी आहे त्याचा प्रीमियम जो आहे कमी आहे. यू कॅन सी डेल्टा चेंज झाला बघा. डेल्टाचा एक्सपोजर बघा इथे चेंज झाला. 23,300 जी स्ट्राईक आहे ऍज कम्पेअर करंट मार्केट प्राइस 23,500 करंट मार्केट प्राइस आहे. तर 23,300 कॉलची जी आहे ती इन द मनी स्ट्राईक्स आहे. तो इन द मनी कॉलचा ऑप्शनचा डेल्टा काय असतो, प्रत्येक वेळी जास्त असतो. तर किती झाला डेल्टा 0.63 चा डेल्टा झाला. तोच कॉलचा जर इन द मनी स्ट्राईक्स आहे ती काय झाली, पुटची आउट ऑफ द मनी स्ट्राईक झाली. सो पुटच्या आउट ऑफ द मनीचा स्ट्राईकचा डेल्टा काय असतो, कमी असतो. सो यू कॅन सी 0.3632 चा एक डेल्टा आपल्याला बघायला मिळेल. राईट. अगेन थीटा एक्सपोजर इज द सेम. आता बघा इथे काय करतो, जो इव्हॅल्युएशन डेट आहे ना ती मी जातो 25 वरती कॅल्क्युलेट. यू कॅन सी काय झालं इथे की जो थीटा व्हॅल्यू होती ती जास्त झाली. 17ची व्हॅल्यू ती 16ची व्हॅल्यू ती किती झाली 29. 20ची पण एक थीटा होता किती झाला 30 झाला. का झाला की जेव्हा जेव्हा आपण नियर बाय एक्सपायरी येतो हळूहळू तेव्हा जी थीटाची जी व्हॅल्यू आहे ना ती हळूहळू वाढत जाते. राईट. राईट. सो ते आपल्याला इथे बघायला समजतं. यू कॅन सी थीटा कुठेतरी आपल्याला डीके होताना जास्त फास्ट डीके होताना दिसते. सपोज 27 आहे ना मी याला
29 याला लक्षात ठेवायला मी 26 वर जातो. यू कॅन सी 34, राईट. सो काय समजतं आपल्याला की जेव्हा जेव्हा आपण नियर बाय एक्सपायरी येतो तर त्या ऑप्शनचा थीटा काय होणार आहे ते आपल्याला समजते. ओके. सो ही एक कन्सेप्ट आहे, कुठेतरी खूप चांगली कन्सेप्ट आहे ऍज युजल जर मी बघायला गेलो तर मार्केटमध्ये, राईट. सो मेनली जो तुमच्यावर असणार ना इम्पॅक्ट जो असणार तुमचा डेल्टा थीटा वेगा, ह्या 3 गोष्टी मेनली बघा तुम्ही. त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कॉल ऑप्शन वरती किती येऊ शकतो, पुट ऑप्शन वरती किती येऊ शकतो. सो ते तुम्हाला इथे बघायला मिळते. इथे तुम्हाला जो आहे ना इथे अदर्सचा पण ऑप्शन मिळतो. अदर्सचा जो ऑप्शन आहे की लेट्स सी तुम्हाला एखादा कोणता स्टॉकची किंवा एखाद्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची जर स्पेसिफिकली बघायची असेल तर तुम्ही इथे चेक करू शकता. मॅन्युअली ते इनपुट टाका आणि त्यानुसार प्राइस आणि आयबीच्या बेसवरती पण इथे तुम्हाला बघायला मिळेल, राईट. की कॉल ऑप्शनचा पीएम, पुट ऑप्शनचा पीएम ओव्हरऑल किती चेंज होऊ शकतो, राईट. जर तुम्हाला इथे एखादी कोणती गोष्ट मॅन्युअली बघायची असेल सो यू कॅन चेक इट हियर. इथून तुम्ही चेक करा आणि त्या बेसवरती तुम्ही जे आहेत त्या ट्रेड्स किंवा ट्रेड्स इन द सेन्स तुम्ही ते एक आयडेंटिफाय करू शकता एखादी अपॉर्च्युनिटी किंवा एखादा मोमेंटम जो आहे तो कुठेतरी विथ द हेल्प ऑफ दिस थिंग तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ओके. सो ऑप्शन कॅल्क्युलेटर काय आहे? ऑप्शन कॅल्क्युलेटर इज अ सिम्पल थिंग की कुठे जो माझा आहे व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे प्रीमियम कितीने चेंज होणार ते आपल्याला समजतं. डेल्टाज कितीने चेंज होणार, थीटा कुठे चेंज होणार, ते ओव्हरऑल जर एक नॉर्मल बेसिक कॅल्क्युलेशन जर तुम्हाला पाहिजे असेल ना त्यासाठी जो तुम्ही आहे ऑप्शन कॅल्क्युलेटर टूल यूज करू शकता. ओके. सेकंड थिंग मीन्स व्हॉट की आपण बऱ्याच व्हिडिओज काही बनवले आहेत. जर प्रिव्हियसली ही जास्त मोठी व्हिडिओ नसणार कारण खूप छोटी व्हिडिओ आहे ही, कारण एक सिंगल टूल आणि ऑप्शन कॅल्क्युलेटरचा जनरली हाच यूज आहे टू आयडेंटिफाय द डिफरंट डिफरंट थिंग. एक गोष्ट राहिली इथे, तुम्ही ते मल्टिपल एक्सपायरीज पण चेक करू शकता. ओके. की मल्टिपल एक्सपायरीजला काय माझी थीटाची व्हॅल्यू आहे, काय माझी डेल्टाची व्हॅल्यू आहे किंवा काय काय माझा प्रीमियम जो आहे तो चेंज होऊ शकतो, राईट. तुम्ही चेक करू शकता. ओके. लास्ट जर मी क्लोजरचा पार्ट जर मी बघायला गेलो तर जनरली आपण जे आहेत ना बऱ्याच कन्सेप्ट बऱ्याच व्हिडिओज आपण बनवले आहेत डेल्टा सॉरी बऱ्याच टूल्स वरती. इवन तो आपल्याकडे खूप टूल्स आहेत, खूप डिटेल टूल्स आहेत. सो एकदा त्या व्हिडिओज बघा. आफ्टर दिस व्हिडिओ खाली तुम्हाला त्याची लिस्ट मिळेल किंवा कॉन्सेप्टच्या युट्यूबच्या चॅनलला जरी तुम्ही व्हिजिट केला तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या व्हिडिओचा कन्सेप्ट मिळेल. ओके. खूप डिटेल व्हिडिओज आहेत इंट्राडे साठी, पोझिशनल ट्रेडिंग साठी, ऑप्शन रायटिंग साठी, स्विंग ट्रेडिंग साठी, राईट. एक इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट पण आपण कव्हर केल्यात लाईक आयबीआर, आयबीपी, त्याच्यानंतर आयव्ही एचव्ही डायव्हर्जन्स. सो बऱ्याच व्हिडिओज जे आहेत ते आपण बनवले आहेत आणि इन फ्युचर पण आपण बऱ्याच कन्सेप्ट आणणार आहोत. सो त्या कुठेतरी तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो डेफिनेटली जी आहे तुम्हाला खूप मजा येईल इन फ्युचर जेव्हा आपण नवीन नवीन कन्सेप्ट आणतो ना. सो त्या बघा आणि इव्हन दो जर तुमच्या काही रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंट तुम्ही एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सो आपण त्या फुलफिल करू आणि मेन म्हणजे जेवढा तुम्ही लाईक जास्त आहे तेवढा तुम्हाला जो आहे तो व्हिडिओचा आपण फ्लो जास्त ठेवू. ओके. सो दॅट इज द थिंग. सो आजच्या दिवसासाठी एवढंच होतं की ओव्हरऑल जो आहे तो डेटा पण आपल्याला कसा रीड करायचा आहे आणि कसा इथे आपण जे आहे त्या ट्रेड्स बनवू शकतो. ओके. सो जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि प्रिव्हियस जाऊन नक्की व्हिडिओ बघा. ओके. जर काहीही क्वेरीज असतील तर क्लिक ऑन दिस सपोर्ट सेक्शन वरती या. जो पण तुमचा काही क्वेरीज आहे किंवा टॉपला वरती तुम्हाला एक नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सपोर्ट नंबर आहे सो त्यांच्याशी ओव्हरऑल त्या ओव्हरऑल कंटेंट आपण तिकडे आयडेंटिफाय करू शकतो. ओके. तुमचा ज्याही क्वेरीज आहे ते तिकडे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.